एक बाउंड्री लाईन लगेच जो फिल्डर असेल त्याला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवण्यात येईल या देखील सूचना असतील. वेळेच्या बाबतीत सूचना असतील सर्व संघांना, कारण की 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण वेळेवरती नक्कीच षटक कंप्लीट करा ह्या देखील सूचना असतील सर्व संघाला आणि गावदेवी नांदकर संघाला देखील. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सांगोडेकर चषक 2025चं पर्व आपण एन्जॉय करतोय आणि आजचा अंतिम दिवस सुपर संडे मेगा फिनाले आपण पाहतो आणि थोड्याच वेळानंतर अंतिम सामना देखील आपल्या समोर येईल. त्याचबरोबर आपण आता मॅच एन्जॉय करतोय. मॉड विपक्ष गावदेवी नांदकर या दोन संघांमधील लढत. सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती तो विघ्नेश आणि नवशक्याला फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळेल. वेळ घेऊ नका जास्त. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अक्षय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, मोठे संघ आहेत आणि त्यामुळे हा सामना देखील खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमचे मांडा गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अशोक येडे उर्फ दिंडा आपण पाहतो. नक्कीच दिंडांच्या माध्यमातून आम्हाला ब्रँडेड शूज देखील उपलब्ध करून दिलेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी नक्कीच ते शूज असतील आणि अशोक दिंडाचा देखील आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. येस गणेश, बॉल आणि सुस्वागतम 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 मांडा गावचे आणि इटवाळा शहराचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन्नाना पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं करूया आपण सांगोडेकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक खूप चांगले व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक आणि तेवढेच चांगले खेळाडू आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व जगन्नाना पाटील साहेबांचं आगमन झाले आणि त्यांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सांगोडेकर चषकामध्ये चॉईस बॉल नसेल या देखील सूचना असतील सर्व संघांना. जगन्नाना पाटील यांचं आगमन झाले. एक मोठे आयोजक देखील आहेत आणि नेहमीच मांडा संघामध्ये आपण त्यांना पाहिले आणि त्यांच्याच माध्यमातून मांडा संघ नेहमीच पुरस्कृत केला जातो प्रत्येकी स्पर्धेमध्ये. जगन्नाथाचं देखील आपण स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लढत सुरू होते. अक्षय तयार, गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक केला फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती, 39 धावा टोकल्या होत्या. तो विघ्नेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. यावेळी पहिला चेंडू भन्नाट वेगाने रिलीज केला जातो आहे. फटका खेळाचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे संतोषजी आतकरी साहेब जे उद्योजक आहेत सांगोडे गावचे आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देखील उपलब्ध करून दिले, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. 4:16 पहिला चेंडू पडला. लक्ष असू द्या, 2 षटक कंप्लीट करण्यासाठी 10 मिनिटांचा अवधी असेल. राईट अमोर द विकेट अक्षय. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑन रिझनला टिपली जेल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. पहिला धक्का टीम मठ संघाला. विघ्नेश
आम्हाला कूलर देखील उपलब्ध करून दिले, त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय बबनजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आज शुभ सन्मान करावा. फलंदाज होतोय बाद, विकेटचं बदन, रनआउटची विकेट, सांघिक यश टीम गावदेवी नांदकर संघाला. शुभ सन्मान केले जातात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर शरदजी गायकर साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सांगोडेकर चषकामध्ये. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू अनिकेत, राईट अमोर द विकेट अक्षय. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र यस पंच नॉट आउट सांगतायत. लेग बाईटचा इशारा आणि लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खातं खुलं होत आहे टीम मड या संघाचं. अक्षयनं पहिल्या षटकामध्ये फार इम्प्रेस केलंय, शांत ठेवले. नक्कीच सर्व खेळाडूंना पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केली होती विघ्नेची, त्यानंतर रनआउटची विकेट देखील रवींद्रची. आणि लक्ष असू द्या गावदेवी नांदकर संघाला 2 धावेची पेनल्टी असेल, कारण की विकेट किपरची जर्सी वेगळी आहे. येस, हाताची कलर वेगळी आहे, पॅटर्न वेगळा आहे, त्यामुळे या ठिकाणी पेनल्टी असेल. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि प्रत्येक संघाला ड्रेस कोड सेमच असेल. येस, आयोजन कमिटी अजूनही चर्चा करतील याच्यावरती, कारण की त्यांच्या 12th मॅननं आक्षेप घेतलाय, 12व्या खेळाडूने आक्षेप घेतलाय आणि तत्मूल या सूचना आम्ही केल्यात, याच्यावरती निर्णय घेतला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज अक्षय सज्ज होतो. पुन्हा 5 चेंडू आणि अवघी एकच धाव आतापर्यंत खर्च केली या षटकामध्ये. गोलंदाज अक्षयनं पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. इनसाइड आउट खेळतायत, फटका छान इनफील्डच्या वरून खेळलेत. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत पाहावं लागेल आणि इथून फेकी येते, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि येस पंच बाउंड्री चेक करायची. टीव्ही स्क्रीनवरती देखील टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट आणि चेक केलं जाईल. दोन धावा असतील पंच आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती मड या संघाची 2 गडी बाद, फक्त 3 धावा धावफलकावरती आणि 2 धावा पेनल्टीच्या ठिकाणी ऍड करतो आम्ही. दोन धावा पेनल्टीच्या ऍड करतोय स्कोर कार्ड वरती मड संघाच्या आणि धावसंख्या असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय अक्षय थेटे. क्या बात आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील अक्षय थेटेला आपण पाहिलंय. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे अक्षय थेटेकडे. गती खूप कमी होती चेंडूची, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज अक्षय थेटेचा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत 6 रन.
यावेळेस अजून एक चांगला फटका गॅप मध्ये असेल चेंडू खेळाडू उपस्थित डीप मध्ये खेळाडू उपस्थित खूप चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील येते तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग स्थापन पाहतोय. बिग फाईट लढत सध्या तरी सुरू आहे. गावदेवी नानकर विपक्ष जिजी मड या दोन संघामध्ये 3 षटकांचा सामना असेल याच्या देखील सूचना मी अगोदर दिल्या होत्या आणि वेळ आज फार कमी आमच्याकडे 4 सामने टोटल कव्हर करायचे आहेत. राऊंड द विकेट अक्षय. वेगवान चेंडू पाठीमागे हुक केलाय. फटका छान आहे. गोळीच्या वेगाने चेंडू फरार. सीमा पार चौकार. तो मॅच डीजे नक्कीच अनिकेत मी म्हटलं होतं एक खेळाडू आणि त्याने मागच्या सामन्यामध्ये देखील विस्फोटक फलंदाजी केली होती आणि आता देखील षटकार चौकार येतात त्याच्या बॅटमधनं. अक्षय थेट्टेवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न होतो या षटकामध्ये. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. राईट अमोर द विकेट अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईक केलं फलंदाज अनिकेत. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळेल. ताकदवर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. वाईडी स्ट्रॉंगाचा खेळाडू पोहोचेल. फेकी येईल. दोन्ही खेळाडू एका सेंडला आणि रनआउटची संधी. यस विकेट किपर पाहत आहेत आणि यस फलंदाज बाद गणेश बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का मड संघाला. चला आणि बॅट्समॅन लगेच पाठवायचं आहे पण टीम मड संघ आमच्या व्यासपीठावरती देखील सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सांगोडेकर चषकामध्ये. फलंदाज त्वरित जा आपण प्लीज. सूचना असतील बघा लगेच रेडी ठेवायचा नवीन फलंदाज टीम मड संघ कारण की वेळ आमच्याकडे फार कमी आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ होतो. थोडासा महागडा ठरलाय. 12 धावा खर्च होत आहेत 4 चेंडू मध्ये अक्षय थेट्टेच्या. सिनियर गणेश बाद होतोय. ज्युनियर गणेश येतोय. यस हवेमध्ये चेंडूची गती कमी होती. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती अक्षयला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. वेग व्हेरिएशन व्हेरायट्या भरपूर पाहायला मिळाल्या आहेत नेहमीच अक्षय थेट्टेकडे आणि तेच दाखवत असताना या बॉलवरती षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू आणि यस व्हाईट बॉल. पंच सांगतात व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ सम. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. धावसंख्या 1 ने पुढे 19 आकड्यावरती. 3 षटकांचा हा सामना आहे. अजूनही 1 षटक शिल्लक असेल. किती धावांपर्यंत पोहोचेल संघ मड कारण की समोरचा संघ देखील तितका ताकदीचा आहे. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार देखील ठोकले होते एका फलंदाजाने. संकेत दळवी यस यावेळी चांगला चेंडू डीप राहिला खाली राहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आणि फलंदाज बाद. सांघिक यश. अजून एक रनआउटची विकेट. षटक कंप्लीट होतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या मड संघाची 20 धावा धावफलकावरती. त्वरित फिल्डिंग लावायची टीम गावदेवी नानकर संघ. डीजे अंतिम षटक असेल. शेवटचं षटक स्लो ओव्हरचं षटक असेल आणि या षटकामध्ये गोलंदाज येतोय शुभम येतो या षटकामध्ये. नवीन फलंदाज शिवाजी आलाय. स्ट्रायकरला फलंदाज अनिकेत कडनं अपेक्षा फार आहेत शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या परंतु त्या अपेक्षा पूर्ण होतील का
दुसऱ्या बाजूला शुभमला आपण पाहतो आहे जलदगती गोलंदाज गावदेवी नांदकर संघाचा आपण पाहतो आहे अंतिम षटकामध्ये कमी धावा खर्च करेल का हा प्रश्न असेल. पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू यॉर्करचा प्रयास होता परंतु बॅटवरती येतो आणि मागे येतो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेक येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेट धोक्यामध्ये. येस अजून एक रनआउटची विकेट फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का टीम मठ संघाला लागतोय. धावसंख्या फलकावरती 21 21 धावा फलकावरती. तयार पुन्हा एकदा शुभम स्ट्राईक केला फलंदाज अनिकेत ऑन साइडला पुल करायचं होतं लॉफ करायचं होतं परंतु संपर्क नाहीये. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आला बॉडीवरती ब्रश झाला आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रचंड वेग देखील पाहायला मिळतोय चेंडूवरती. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून आणि संकेतला शांत ठेवण्याचा प्रयत्न होतोय या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र पुल केलाय आणि चेंडू जातोय. क्या बात आहे आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अक्षय थेते त्या ठिकाणी होते आणि काही क्षेत्ररक्षण गेले मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीन वरती. चला प्रेक्षक वर्ग नक्कीच आपला निर्णय द्यायचा आपण. आमचे कमिटी मेंबर्स जर असतील तर आपण निर्णय द्यायचा तिथून. येस सांगोड्याचे प्रेक्षक वर्ग आहेत आणि सांगतायत की नक्कीच षटकार आहे कमिटी मेंबर देखील आहेत. येस षटकार असेल. प्रयत्न फार चांगले केले होते नक्कीच अक्षय थेटेनं हवेमध्ये फ्लाय झाला होता खऱ्या अर्थानं परंतु शेवटच्या मोमेंटला यश लाभत नाही आणि षटकार असेल. धावसंख्या 6 ने पुढे सरकील 27 27 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज शुभम. ओव्हर द विकेट क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर निघाले होते मागे खेळायचं होतं परंतु चेंडू लेगस्टम्पच्या वरून गेलाय हेच पंच सांगतायत आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित 27 27 धावा फलकावरती. चला वडवली टीमचे कॅप्टन आपण या वडवली टीमचे कॅप्टन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहावं लागेल. यस व्हाईट बॉल फार पुढे आले होते फटका खेळण्यासाठी चेंडूचा पाठलाग केला होता अनिकेतनं परंतु व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 28 28 धावा फलकावरती. ड्रॉ उडवायचे त्यामुळे आपण या वडवली संघाचे कॅप्टन. यावेळेस एज लागली आणि लक फॅक्टर ऑन आहे. चेंडू थर्ड मॅन सीमा रेखा बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावा कशा काय नाही होत परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे मह टीम साठी आणि हा महत्वपूर्ण चौकार आलाय. धावसंख्या 32 32 धावा फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक केला फलंदाज अनिकेत. टॉपे झेलची संधी आणि फलंदाज अंतिम बॉलवरती विकेट. 3 षटकांच्या
समाप्तीनंतर धावसंख्या 32, 32 धावा फलकावरती आणि 33 धावेचं लक्ष असेल टीम गावदेवी नांदकर संघासमोर. चला मळ टीमचे सर्व खेळाडू लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. टीम मठ संघाचे खेळाडू थँक्यू सो मच. ड्रॉ या ठिकाणी काढले गेलेत आणि यस वडवली संघ नक्कीच त्यांचा ड्रॉ मध्ये नाव निघतो आणि संघ पोहोचतो आहे क्वालिफाय मध्ये. यस क्वालिफाय होते या स्पर्धेमध्ये ड्रॉच्या माध्यमातून टीम वडवली संघ. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे या सामन्यामध्ये. एकूण लक्ष असेल आपण पाहिलं गेलं तर 33 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये आणि त्वरित फिल्डिंग लावायची आपण. टीम मठ संघ वेळ घेऊ नका आणि लगेच सलामीची जोडी देखील पाठवायची. तर नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय भूषण भाऊ सुरेश जाधव एंटरप्राइजेस आयोजित ग्रामस्थ मंडळ सांगोडे प्रथमच भव्य खुली ब्रॉस बँड स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. नक्कीच येत्या 26 जानेवारीला ती या ठिकाणी स्पर्धा नक्कीच आयोजित केली गेली आहे. सन्माननीय भूषण भाऊ सुरेश जाधव एंटरप्राइजेस आणि ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांच्या माध्यमातून प्रथमच भव्य खुली ब्रॉस बँड स्पर्धा असेल. क्या बात आहे. येत्या 26 जानेवारीला नक्कीच ती स्पर्धा असेल. ज्यांना कोणाला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधायचा आहे. विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222, तृतीय पारितोषिक 11,111, चतुर्थ पारितोषिक 5,555 रुपये. बेस्ट ट्रॉम्पेट साठी देखील पारितोषिक असेल 1,111 रुपये. बेस्ट स्पॉक फोन साठी 1,111 रुपये. बेस्ट क्लॉनेट 1,111 रुपये आणि बेस्ट रिदम साठी 1,111 रुपयांचा कॅश प्राइज. ठिकाण असेल सांगोडे गाव. ग्रामस्थ मंडळ सांगोडे आणि भूषण भाऊ सुरेश जाधव यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. 33 धावेचं लक्ष. सलामी जोडी पोहोचली. स्पीड अप करून खेळायचे सूचना असतील. नक्कीच मठ संघाला देखील थोडंसं फास्ट केल्याचं आहे कारण की वेळ भरपूर झाली आहे. 4:30 वाजून गेलेत आणि अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. यस नेक्स्ट मॅच असेल माही 11 मांडा विपक्षी यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अप्रतिम मेहनत देखील घेतली आहे ती आमचे नक्कीच ओमी सुतार जे देखील समजे समालोचक मित्र आहेत आणि खूप चांगला आवाज त्यांचा आपण ऐकला. या स्पर्धेमध्ये 4 दिवस आणि त्यांच्याच गावची एक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच सांगोडे गावचे ते सुपुत्र आणि सांगोडे गावचं नाव नक्कीच नेहमीच निघतं आणि तेव्हा मात्र नाव निघाल्यानंतर एकच नाव समोर होतं की ओमी सुतार. त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. गोलंदाज तयार. पहिल्या षटकामध्ये निशांत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक केला फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक. फटका इनसाइड आउट. छान आहे. खेळाडू उपस्थित पोहोचतील का पाहायचं आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. दमदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती मयूरनं आगास केलाय. ठोकलाय चौकार. गुणलेखकाच्या माध्यमातून यस नचिकेत आहेत आणि ते देखील टाइम ऑन करतायत. ऑन साइडला लॉप करायचं होतं. यावेळेस मध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या वरून निघून होते. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय मयूर दळवीनं. खातं खुलं केलं. श्री गणेश अगोदर स्कोरबोर्ड वरती 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेचं लक्ष आहे या सामन्यामध्ये.
निशांत राईट अमोर द विकेट. फुलटॉस चुकीला माफी नाहीये आणि कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. रिव्ह्यू नाहीये मयूर दादा, रिव्ह्यू नाहीये बघा बिमर साठी. पंचांना जर वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. यस नक्कीच. रॉयल ट्रॉफी मध्ये नक्कीच आत्ताच आपण पाहिलंय की मयूर दळवी यांनी उत्कृष्ट फलंदाज किताब देखील पटकवलाय आणि त्याच्या जोडीला अक्षय थेटे आपण पाहतो. कोण विसरेल या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज साठी देखील यस फ्रीज त्याला मिळाली होती. आणि इनफॉर्म बॅट्समॅन दोन्ही. यस आता नो बॉल असेल. या झेल डीपली परंतु नो बॉल आहे. आणि यस नो +1 एकूण मिळतील 2 धावा या चेंडूवरती. फ्रीडची देखील संधी असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय थेटे. 10 धावा फलकावरती फ्रीडची संधी असेल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट छोट्या कलचा हा खेळाडू परंतु फटकेबाजी ही नेहमीच मोठी राहिली अक्षय थेटेच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळतात. फ्रीडच्या बॉलवरती सिंगल आली आहे. वाईडी स्ट्रॉंगरवरनं फिल्डर येत आहेत. फेकी येते तोपर्यंत एकदा मेळ धावसंख्या 11 धावा फलकावरती. निशांतनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये थोडासा सुरुवातीला महागडा ठरतोय. 4 चेंडू 11 धावा खर्च करतोय. उर्वरित 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर दळवी. लॉफ केलाय ऑन साइडला. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित आणि टिपली असेल. वेल जस्ट वेल कॅच. क्षेत्ररक्षक होते डोंगनला अंकुश त्या ठिकाणी होते आणि अंकुशचा जेल टिपलाय. पहिला धक्का लागेल टीम गावदेवी नांदला. मयूरनं सुरुवात चांगली केली होती परंतु मोठा फटका खेळायचा होता. उंची जास्त काढली चेंडूना. लांबी कमी आणि या ठिकाणी फटका फसलाय. चला वेळ घेऊ नका. टाइमपास करू नका आपण. प्लीज लगेच पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समॅन अंकित दलवी येतोय. नवीन खेळाडू. सन्माननीय भूषणजी जाधव साहेबांचं देखील आगमन झालंय. सांगोडे गावचे देखील प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाधव एंटरप्राइजेस आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून भूषणदादा जाधव यांच्या माध्यमातून प्रथमच भव्य खुली ब्रॉडबँड स्पर्धा देखील आयोजित केली गेली आहे 26 जानेवारीला. नक्कीच अक्षय थेटेसाठी शुभेच्छा येत आहेत. रोहित केणे कोंडेरीचे नक्कीच याचकडनं शुभेच्छा आहेत अक्षय थेटेसाठी. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतायत. चला फास्ट केला प्लीज विनंती असेल. टाइमपास नकोय बघा. एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज न्यू बॅट्समॅन अंकित ऑन स्ट्राईक. निशांत सज्ज होतोय. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. फटका चांगला आला ऑन द कार्पेट. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. थोडेसे फंबल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि वेगानं दुसरी धाव पूर्ण केली जाते. अक्षय थेटे फार चांगला नक्कीच नेहमीच धावत असतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानेच वेगानं या 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 20 धावेची गरज. डीजे थँक्यू सो मच. 12 चेंडू विजयासाठी 20 धावेची गरज असेल. आणि यापुढचे सर्व सामने नक्कीच
यापुढचे 2 सामने हे नक्कीच 2-2 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आणि मेगा फायनलचा हा जास्ती ओव्हरचा व्हावा यासाठी हा निर्णय घेतला गेलाय कारण की मेगा फायनल ही नक्कीच सर्वांना पाहण्याची इच्छा असते आणि तो सामना नक्कीच जास्ती ओव्हरचा व्हावा हे देखील सूचना असेल त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आयोजकांच्या माध्यमातून 12 चेंडू विजयासाठी 20 धावेची गरज गोलंदाज तयार अक्षयसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट नटराज स्टाईल पाठवलाय बॉलला सीमा पार चौकार थँक्यू सो मच 4 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती समीकरण विजयासाठी येणारे 11 चेंडू आता 16 धावेची गरज पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय गोलंदाज येतो शिवाजी मागच्या सामन्यामध्ये नक्की टर्निंग पॉइंट ओव्हर फेकलं होतं फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज शिवाजीनं अक्षय पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज राईट अमोर द विकेट शिवाजी स्विच इट क्या बात आहे रिव्हर्स अटेंड केलाय गॅप मध्ये असेल चेंडू आणि आउटफील्ड फास्ट चेंडू फाईन लेग सीमा रेखा बाहेर चौकार रिव्हर्स शॉट केलेला अक्षय आणि येस त्याने रिव्हर्स खेळलाय क्या बात आहे संपूर्ण अभ्यास आहे त्याला देखील धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 21 21 धावा धावफलकावरती विजयासाठी आता 10 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतो संघ गावदेवी नांदकर या सामन्यामध्ये कारण की धावा रोखता येत नाहीयेत धावसंख्येला वेग मिळतोय शिवाजी तयार यावेळेस बाउन्स पाहायला मिळतोय चेंडूवरती गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा नक्कीच बाउन्स मिळालाय फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग दिली जाते 1 फॉर दी ओव्हर डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल 9 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज डॉट चेंडूची सक्त गरज आहे सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी मठ संघाला आणि विकेटची देखील फार गरज आहे या ओव्हरमध्ये टीम मठसाठी समोर खेळलेत मिनी हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू 1 बाउन्स सीमा पार अक्षय थेटे ऑन फायर चौकार चौकार येत आहेत आता समीकरण रन बॉल इक्वेशन 8 चेंडू विजयासाठी फक्त 8 डावीची गरज असेल अक्षय थेटेनं 3 चौकार ठोकलेत या षटकामध्ये टॉस साठी या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन माही 11 मांडा आणि यस यातून जिंकणारा संघ माही 11 मांडा संघ आपण रिपोर्टिंग करायचंय टॉस साठी ओव्हर द विकेट मागे खेळतात फाईन खेळलेत स्वीप शॉट स्लॉक स्वीप आणि चेंडू सीमा पार अक्षय थेटेच्या बॅटमधनं चौथा चौकार आणि सन्माननीय यशवंतजी दळवी साहेबांचं देखील आगमन झालंय साहेबांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सांगोडीकर चषकामध्ये विजयासाठी 7 चेंडू फक्त 4 धावेची गरज फुल टॉस चेंडू होता फायदा उचलू शकले नाहीत अक्षय 1 धाव ते मिळेल आणि षटक क्रमांक दुसरं होते समाप्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आता येणारे 6 चेंडू विजयासाठी फक्त 3 धावेची गरज चला कॅप्टन माही 11 मांडा संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा सहा चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज चला वेळ घेऊ नका प्लीज मठ संघ कारण की अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत आणि याच्यानंतरचे 2 सामने हे 2-2 षटकांचे असतील कारण की मेगा फायनलचा सामना
जास्त ओव्हरचा खेळवायचा आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. यस, ऑफ ड्राईव्ह करतोय, फटका छान आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित, 1 धाव इथे मिळते आणि 5 चेंडू विजयासाठी आता 2 धावेची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपतोय संघ गावदेवी नांदकर. यावेळेस फटका चांगला आणि इथून खेळाडू उपस्थित, 1 धाव इथे मिळते. स्कोर लेवल होतोय, स्कोर बरोबर. आता 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकेला फलंदाज अक्षय असेल. येस, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि सामना होतो फिनिश. ठोकलाय षटकार आणि सामना जिंकलाय. गावदेवी नांदकर संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. टीम मडगाव संघ, आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो आपल्या देखील. आणि वळूया आपण टॉस कडे. टॉस केलं जाईल नांदकर संघाची कॅप्टन लगेच आणि माही 11 मांडा संघाची कॅप्टन आपण लगेच आणि देऊया आपण सामन्याचा सामनावीर.